फार्म हाऊस जेव्हा तुम्ही म्हणता याच्यामध्ये 5 गोष्टी येतात. LLDCM अशा 5 गोष्टी येतात. L इज अक्वायरिंग अ राईट लोकेशन लँड. सेकंड इज अबाउट लिगॅलिटी ऑफ द लँड. लिगल आहे का जागा, कारण बऱ्याचदा त्याच्यामुळे चॅलेंजेस येतात. थर्ड इज अबाउट D स्टँड्स फॉर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये पाणी, इलेक्ट्रिसिटी, रोड, फेन्सिंग ह्या सगळ्या गोष्टी इक्विप करण्यासाठी वर पैसे किती लागणार आहे त्याचं बजेटिंग तुम्ही केलंय का? कधी कधी ग्राउंड वॉटर नसतं, तुम्हाला पाणी लांबणं आणावं लागलं, लँडपेक्षा पण जास्त कॉस्टिंग लागतं. फोर्थ इज अबाउट C स्टँड्स फॉर कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनला कुठल्या टाईपचं करायचं आहे, त्याला किती खर्च येणार आहे, वर्कर अवेलेबल आहेत का, कुठली टेक्नॉलॉजी, ह्याची क्लॅरिटी पाहिजे. आणि लास्ट इज M स्टँड्स फॉर मेंटेनन्स. मेंटेनन्स कोण करणार, किती लोक लावणार, त्यांचा खर्च किती येणार. सो जे तुम्ही म्हणाला ना, बिझनेस मॉडेल जर करायचं असेल तर तुम्हाला ओव्हरऑल बिझनेस कॉस्ट बघितली पाहिजे. लँड ऍक्विजिशन पासून मेंटेनन्स पर्यंत तुम्हाला किती रुपये पर स्क्वेअर फीटनी सगळा खर्च पडणार आहे. जागा भले आज तुम्हाला 10 लाख रुपये एकरी भोरमध्ये मिळून जाईल, पण त्याला मेंटेनन्स स्टेज पर्यंत फार्म हाऊसला आणायला उद्या माइट बी तुम्हाला 60 लाखाचा खर्च येऊ शकतो.